Students, welcome back. This is first lecture of geography, chapter 5, winds. So now we feel the wind but cannot see it. When certain objects in our surroundings move, we experience wind. म्हणजे काय, तर वाऱ्याचा स्पर्श आपल्याला सहज जाणवतो, परंतु आपण वारा पाहू शकतो का, तर नाही पाहू शकत. मग आपल्या सभोवताच्या अनेक वस्तू जेव्हा हलतात तेव्हा आपल्याला वारा अनुभवता येतो. म्हणजे हवेचा, वाहनाचा आणि वाऱ्याचा काही संबंध आहे. मग हवा का वाहते असा आपल्याला प्रश्न पडतो. तर याच्यासाठी काही त्यांनी एक्सपेरिमेंट करायला सांगितले आपल्याला छोटे छोटे. सो कॅन यू टेल, सी आउटसाइड द विंडो ऑफ युअर क्लासरूम विच ऑब्जेक्ट्स आर मूविंग अँड विच आर स्टील. म्हणजे आपल्या वर्गाच्या खिडकीच्या बाहेर बघायचं आहे, तर झाडाची पानं हलत आहेत का, तर ते आपोआप हलत आहेत की हवेमुळे हलत आहेत. तर आपल्याला दिसतं की काही गाड्यासुद्धा चालत आहेत, काही माणसं हलत आहेत, तर ते आपोआप होतं आहे. गाड्या तर माणसं चालवत आहेत, बट इथे हवेचा रोल कुठे आहे ते शोधायचं आहे. विच ऑब्जेक्ट्स आर मूविंग ऑन देअर ओन. कोणत्या वस्तू स्वतःहून हलत आहेत आणि कोणत्या वस्तू स्वतःहून हलत नाही आहेत, परंतु मग त्या कशामुळे हलत असाव्यात किंवा हलत नसाव्यात. ठीक आहे, तर आपल्याला शोधायचं आहे. सो नाव नेक्स्ट, these two students are there and they are trying to reach these rolled papers to go another corner or to take them to another corner. Okay, so now get pairs of students to do this. ठीक है, so this is experiment that we want to make this rolled paper to reach on another corner. So what could be the reason of the delay in making the rolls reach to the other end of the table. ठीक आहे, म्हणजे आता काय होईल की एक कुठला तरी रोल लवकर पोहोचेल, एक उशिरा पोहोचेल. तर मग हा उशीर होण्याचं कारण काय ते त्यांनी विचारलं आहे. अँड व्हॉट कॅन वी डू टू मूव्ह द रोल्स टू अदर एंड ऑफ द टेबल विथ ग्रेटर स्पीड. तर मग आणखी वेगाने ही जी कागदाची बेंडोळी ती दुसऱ्या टोकास पोहोचवण्यासाठी आपण काय करू शकतो आणखी. त्याचबरोबर पाण्याने भरलेली बाटली अशा एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत जाईल का टेबलाच्या, तर नाही जाणार. ठीक आहे, पण त्याच्यासाठी काय करावं लागेल. ठीक आहे, तर हवेने तर नाही जाणार ते. सो जॉग्राफिकल एक्सप्लेनेशन नाव. ठीक आहे, इथे बघा वेगवेगळे आपल्याला काय दिसत आहे, हवेचे दाब दिसत आहेत. लो प्रेशर, हाय प्रेशर, अगेन हाय प्रेशर, लो प्रेशर, लो प्रेशर. ठीक आहे, एल एच एल एच एल. ठीक आहे, एल एच एल एच एल. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. किंवा मग सेंटरला एल आहे, इथे एच आहे, इथे परत एल, परत एच एल. ठीक आहे, असं लक्षात राहू द्या. सो इथे लो प्रेशर काय आहे, तर इथे इक्वेटर आहे. इथे जास्त वेळ सूर्याची उष्णता असते, सूर्यकिरण पडतात, तर हवा नेहमी उष्ण होते, ती प्रसरण पावते, वर जाते, त्यामुळे हवेचा दाब कमी. परंतु इथे तसं नसतं आणि इथे परत हवेचा दाब कमी. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे टेम्परेचर म्हणजे तापमानाचा आणि हवेचा दाबाचा एकमेकांचा संबंध आहे. सो वी हॅव लर्न दॅट द एअर प्रेशर इज नॉट युनिफॉर्म अक्रॉस द अर्थ सरफेस. एअर मूव्स फ्रॉम हाय प्रेशर एरियाज टुवर्ड्स लो प्रेशर एरियाज. ठीक आहे, तर कमी दाबाच्या ठिकाणापासून जास्त दाबाकडून कमी दाबाकडे हवा वाहते. ठीक आहे, आता लाल जे दाखवले लाल जे दाखवते ते ओरिजिनल डायरेक्शन ऑफ एअर आहे, फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर, बट चेंज डायरेक्शन बिकॉज ऑफ रोटेशन. तर जे पृथ्वी ना स्वतःभोवती परिवलन होते आणि सूर्याभोवती तिचं परिभ्रमण सुरू असतं. ठीक आहे, तर मग ह्या रोटेशनमुळे हा हवेच्या डायरेक्शनमध्ये चेंज होतो आहे. ठीक आहे, आता बघा तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की इथे डावीकडे, इथे परत डावीकडे, परंतु उत्तर गोलार्धात मेन डायरेक्शनच्या उजवीकडे, नेहमी उजवीकडे. सो नॉर्थमध्ये राईट आणि साऊथमध्ये लेफ्ट साईड ऑफ ओरिजिनल डायरेक्शन. ठीक आहे, NRSL असं लक्षात ठेवा. सो एरियाज टुवर्ड्स लो प्रेशर, एरियाज इन द हॉरिझॉन्टल मॅनर. ओके, ठीक आहे, म्हणजे काय, तर पृथ्वीचा दाब पृथ्वीवर हवेचा दाब एक समान नसतो, हे आपण तर शिकलो आहोत. आणि इथे बघितलं आता की कुठे कमी दाब, कुठे जास्त दाब. तर मग जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाकडे हवेची हालचाल क्षितिज समांतर दिशेत होत असते. या हालचालीमुळे वाऱ्याची निर्मिती होते. ठीक आहे, द एक्सटेंट ऑफ डिफरन्स म्हणजे काय, हवेच्या दाबात जो फरक असतो त्या फरकाची तीव्रतावर हवेची गती
डिपेंड असते. जर जास्त दाब आणि कमी दाब याच्यात कमी फरक असेल तर वारे मंद गतीने वाहतील, आणि कमी दाब आणि जास्त दाब याच्यात खूपच फरक असेल तर मग ते वारे जोराने वाहतील, वेगाने वाहतील. सो वाऱ्याचा वेग देखील भिन्न भिन्न स्वरूपात आढळतो. ठीक आहे. वाऱ्याचा वेग किलोमीटर प्रति तास किंवा नॉट्स या परिणामात मोजला जातो. किलोमीटर्स पर आवर म्हणजे एका तासात किती किलोमीटर जात आहेत ते वारे. सो नाव राईट द चेंज डायरेक्शन ऑफ द विंड इन द टेबल बिलो. ठीक आहे. आता इथे बघा चेंज डायरेक्शन विचारले आपल्याला. चेंज्ड डायरेक्शन तर मिड लॅटिट्यूड. ठीक आहे. आता हे आहे आपलं मिड लॅटिट्यूड आणि आणखी काय तक्त्यात मध्य अक्षर आणि ध्रुव म्हणजे इक्वेटर पोल्स. तर काय नाही, तुम्हाला लिहायचं आहे फक्त तिथे की डायरेक्शन कशी आहे. ठीक आहे. पोल्सवर उत्तर गोलार्धात पोल्सवर टुवर्ड्स राईट. ठीक आहे. परत म्हणजे नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये सगळीकडे तुम्ही राईट टुवर्ड्स राईट लिहिणार, आणि सदर्न हेमिस्फिअरमध्ये टुवर्ड्स लेफ्ट लिहिणार. कारण की का ते ओरिजिनल डायरेक्शनच्या लेफ्ट आणि राईट विचारलं आहे. ठीक आहे. चेंज डायरेक्शन विचारली. सो संपूर्ण पृथ्वीच्या संदर्भात आपण जेव्हा विचार करतो मग पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम वाऱ्याच्या वाहनाच्या दिशेवर होतो. उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात, तर दक्षिण गोलार्धात ते मूळ दिशेच्या डावीकडे वळतात. ठीक आहे. इथे सगळं दिलं आहे. आकृती 5.2 बघा, तिथे आपण बघितली आहे. ठीक आहे. सो आकृतीमध्ये ही दिशा वक्र बाणाने दाखवली आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे होणाऱ्या पृथ्वीच्या परिवलनामुळे त्यांचा मूळ दिशेत बदल होतो. ठीक आहे. तर पृथ्वी कुठून कुठे फिरते तर पश्चिम ते पूर्व, पश्चिमकडून पूर्वेकडे. सो दिस इज परिवलन म्हणजे स्वतःच्या ॲक्सिस भोवती फिरणे. ठीक आहे. अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड इट्स ओन ॲक्सिस, दॅट इज परिवलन. आणि परिभ्रमण म्हणजे रोटेशन असतं. ठीक आहे. ज्याच्यात डिस्प्लेसमेंट होत असते. सो नाव कॅन यू टेल which are the winds in the northern hemisphere that blow from the mid latitudinal high pressure belt to the equatorial low pressure. ओके. आता आकृती 5.3चं निरीक्षण करायचं आपल्याला, हे आकृतीचं, आणि काय उत्तरं द्यायचे. तर मग विच आर द विंड्स इन द नॉर्दर्न हेमिस्फिअर दॅट ब्लो फ्रॉम द मिड लॅटिट्युडनल हाय प्रेशर बेल्ट टू द इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट. ठीक आहे. आता तुम्हाला सगळं माहिती आहे इथून कोणते वारे कोणते आहेत. ठीक आहे. तर हे मिड लॅटिट्युडनल आहेत, हे पण मिड लॅटिट्युडनल आहेत, कारण की इथून सुरू होत आहे ते बघा, इथून इकडे चालले आहेत, इथून इकडे चालले. हे वारे इथून सुरू होऊन इकडे चाललेत, हे वारे इथून सुरू होऊन इकडे चाललेत. बस तुम्हाला डायरेक्शन लिहायची. मिड लॅटिट्युडनलमध्ये काय होतं आहे, नॉर्दर्न हेमिस्फिअर, हा सदर्न हेमिस्फिअर, आणि बघून उत्तरं लिहायचे आहेत. ठीक आहे. कम्पेअर करायचं. सो व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ द वेस्टर्लीज इन द सदर्न हेमिस्फिअर. ठीक आहे. आता वेस्टर्लीज म्हणजे काय, तर पश्चिम वारे आहेत ना, पश्चिमी वारे, त्यांचे दक्षिण गोलार्धातील दिशा कोणती आहे. ठीक आहे. ओके. सो आपला हा दक्षिण गोलार्ध. ठीक आहे. हा दक्षिण गोलार्ध, आणि याच्यात आपल्याला वेस्टर्लीज शोधायचे. ठीक आहे. पश्चिमी वारे. ठीक आहे. आता बघा इथे दिसतं आहे ईस्ट वेस्ट. तर मग दक्षिण गोलार्धात वेस्टकडून चालू होत आहेत ते वारे. ठीक आहे. वेस्टर्लीज. तर यांची दिशा कोणती आहे, तर यांची दिशा आहे अशी. तर इकडे काय असतं साऊथ आणि इकडे ईस्ट. तर वेस्टर्लीज इन द सदर्न हेमिस्फिअर आर मूव्हिंग इन द डायरेक्शन ऑफ साऊथ ईस्ट. ठीक आहे. साऊथ ईस्ट आन्सर आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला उत्तरं शोधायची आहेत. ठीक आहे. सो ऑल दिस सब क्वेश्चन्स आर होमवर्क. अँड नाव दिस अवर फिगर वी नो. हे बघा, हे आहे इक्वेटर. आता हे वारे इथून सुरू होत आहेत. सो ही दिशा कोणती आहे, ईस्ट, म्हणून हे ईस्टर्लीज झाले नॉर्दर्नमध्ये. आता हे वेस्ट, इकडे वेस्ट आहे, तर हे झाले वेस्टर्ली. परत आता इकडे हे ईस्टर्ली, हे झाले वेस्टर्ली. इतकं सोपं आहे. आणि हा झाला सदर्न हेमिस्फिअर, हा झाला नॉर्दर्न हेमिस्फिअर. बस तुम्हाला एवढं बघून डायरेक्शन सांगायची. सो नाव फिगर 5.3 प्लॅनेटरी विंड्स अँड प्रेशर बेल्ट्स ऑन द अर्थ. ठीक आहे. तर मग वारे ज्या दिशाकडून वाहतात त्या दिशेच्या नावाने ते ओळखले जातात. फॉर एक्झाम्पल वेस्टर्लीज आर विंड्स दॅट ब्लो फ्रॉम द वेस्ट, म्हणजे पश्चिमी वारे म्हणजे पश्चिमेकडून येणारे वारे. वाऱ्यांची वाहण्याची जी दिशा आहे किंवा कालावधी आहे आणि व्यापलेला प्रदेश आहे किंवा हवेची स्थिती, यावरून वाऱ्यांचे पुढील प्रकार पडतात.
सो प्लॅनेटरी विंड्स, ग्रहीय वारे. सम विंड्स ब्लो रेग्युलरली ऑन द अर्थ फ्रॉम हाय टू लो प्रेशर बेल्ट्स थ्रू आउट द इयर. म्हणजे पृथ्वीच्या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वर्षभर नियमितपणे हे वारे वाहतात. हे वारे पृथ्वीचे विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात, त्यामुळे त्यांना ग्रहीय वारे म्हणतात. ठीक आहे, विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात. सो उदाहरणार्थ पूर्वीय वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे इत्यादी. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज राईट अ शॉर्ट नोट ऑन प्लॅनेटरी विंड्स. सो इन बोथ द हेमिस्फिअर, दोन्ही गोलार्धांमध्ये 25 ते 35 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान असलेल्या जास्त दाबाकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात. पृथ्वीच्या परिवलनाचा या वाऱ्यांवर परिणाम होऊन त्यांची मूळ दिशा बदलते. उत्तर गोलार्धात हे वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे, तर दक्षिण गोलार्धात आग्नेयेकडून वायव्येकडे वाहतात. ठीक आहे, तर मी जे तुम्हाला इथे सांगितलं, तुम्हाला हे ते आन्सरमध्ये समजा हे आन्सर आहे साऊथ ईस्ट, तर तुम्हाला असं लिहायचं आन्सर फ्रॉम नॉर्थ वेस्ट टू साऊथ ईस्ट, असं दोघं डायरेक्शन लिहायचे. ठीक आहे, ओके. सो नाव नेक्स्ट, पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम होतो आणि मग दक्षिण गोलार्ध आग्नेयेकडून वाहतात. ठीक आहे, सो हे झालं आपलं. सो दीज विंड्स कमिंग फ्रॉम बोथ द साइड्स कॉन्वर्ज नियर द इक्वेटोरियल काम बेल्ट. ठीक आहे, हे वारे दोन्ही मग आता विषुववृत्ताजवळील जवळच्या शांत पट्ट्याजवळ येऊन मिळतात. या वाऱ्यांना पूर्वीय वारे असे म्हणतात. ठीक आहे, दीज आर नोन ॲज ईस्टर्लीज. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज राईट द डेफिनेशन ऑफ ईस्टर्लीज. सो दोन्ही गोलार्धात मग काय होतं की मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून अंश अक्षवृत्ताच्या जवळ असलेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात. ठीक आहे, मग पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम होऊन त्यांची मूळ दिशा बदलते. दक्षिण गोलार्धात हे वारे वायव्येकडून आग्नेयेकडे, तर उत्तर गोलार्धात नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात. या वाऱ्यांना पश्चिमी वारे म्हणतात. ठीक आहे, बस त्यांची दिशा बदलली आहे आणि त्यांचं जे अक्षवृत्तीय स्थान आहे ते बदललं आहे. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज राईट द डेफिनेशन ऑफ वेस्टर्लीज और व्हॉट डू यू मीन बाय वेस्टर्लीज. मग आता दोन्ही गोलार्धात ध्रुवीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे जे वारे वाहतात त्यांना ध्रुवीय वारे असे म्हणतात. ठीक आहे, सगळे वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात. तर ध्रुवावरून सुरू झाले तर ध्रुवीय वारे, फ्रॉम पोलर रिजन टू सब पोलर रिजन, सो दे आर कॉल्ड ॲज पोलर विंड्स. एवढं सोपं आहे. जनरली दे ब्लो फ्रॉम ईस्ट टू वेस्ट. ठीक आहे, या वाऱ्यांची दिशा सर्वसाधारणपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे असते. ओके, सो नाव नेक्स्ट इज डू यू नो. तर मग दक्षिण गोलार्धात वारे वेगाने वाहतात, अतिशय वेगाने वाहतात. ठीक आहे, अँड दक्षिण गोलार्धात जलभाग जास्त आहे. या गोलार्धात भूपृष्ठाच्या उंच सखलपणाचा अडथळा नाही. कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळे दक्षिण गोलार्धात वारे उत्तर गोलार्धापेक्षा जास्त वेगाने वाहतात. त्यांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असते. 40 अंश दक्षिण अक्षांशापलीकडे हे वारे अतिशय वेगाने वाहतात. या भागात वाऱ्यांना गरजणारे 40 रोअरिंग 40s असं म्हटलं जातं. ठीक आहे, सो नाव 50 अंश दक्षिण अक्षांशाच्या भागात हे वारे वादळाच्या वेगाने वाहतात. अशा भागात त्यांना खवळलेले 50 फ्युरियस 50s असे म्हणतात. ठीक आहे, अँड 60 डिग्री जे आहे द स्टॉर्मी विंड्स अराउंड 60 डिग्री, म्हणजे काय तर 60 अंश दक्षिण अक्षांशाभोवती वारे वादळाच्या वेगाबरोबरच प्रचंड आवाजाने वाहतात. त्यांना किंचाळणारे 60 स्क्रीचिंग 60s असं म्हटलं जातं. ठीक आहे, मग उत्तर गोलार्धात 40 अंश 50 अंश आणि 60 अंश अक्षांशाच्या भागात वाऱ्याचे स्वरूप असे का आढळत नाही? कारण की तिथे बरेच अडथळे आहेत वाऱ्यांच्या वाहण्याला, ज्याच्यामुळे त्यांचा स्पीड कमी होतो. सो नाव लोकल विंड्स, स्थानिक वारे. द विंड्स दॅट ब्लो फॉर अ शॉर्ट ड्युरेशन ऑफ टाईम ओरिजिनेट इन स्पेसिफिक रिजन्स. ठीक आहे, अँड ब्लो हे वारे मग स्थानिक वारे. काही वारे कमीत कमी कालावधीत व विशिष्ट प्रदेशातच निर्माण होतात आणि तुलनेने ते मर्यादित क्षेत्रात वाहतात. सो तर मग त्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं? सो दे आर कॉल्ड ॲज लोकल विंड्स. लोकल विंड्स अफेक्ट द क्लायमेट ऑफ द रिजन वेअर दे फ्लो. म्हणजे काय तर हे जे आपले ज्या प्रदेशात वाहतात है ना, त्यांना काय म्हणतो आपण? लोकल विंड्स. तर मग ह्या वारे निरनिराळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. स्थानिक वारे. ओके,
हे करून बघा आता काय सांगतायत ते. ट्राय दिस. भूपृष्ठाची उंची म्हणजे इन द ॲक्टिव्हिटी भूपृष्ठाची उंची, जमिनीचे व पाण्याचे तापणे, तसेच थंड होणे, हवेचा दाब इत्यादी बाबी लक्षात घेऊन खालील कृती करावी. ठीक आहे. ऑब्झर्व द पिक्चर 4.5.4a. डिस्क्राईब द व्हॅली ब्रिज विथ द हेल्प ऑफ पिक्चर. ठीक आहे. ही व्हॅली आहे, दरी आहे, तिथे खालून वरती वारे वाहत आहेत. जास्त दाब आहे, खाली टेम्परेचर कमी आहे, जास्त दाब आहे, वरती टेम्परेचर जास्त आहे, कमी दाब आहे. मग जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारे वाहत आहेत. ठीक आहे. दरी वाऱ्यांची माहिती लिहितो आपण. आता त्यांचे वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य आहे, तर ते खालून वर वाहतात आणि त्याचबरोबर ते खालून मग जी थंडी आहे ते वरती नेतील. आणि आणखी जे 1-2 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते तुमच्यासाठी होमवर्क आहे की व्हॅली विंड्स म्हणजे काय. सो नाव नेक्स्ट. ओके. हां, लोकल विंड्स झालं, हे झालं. सो नाव रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली अँड ड्रॉ द डायग्राम फॉर द माउंटेन ब्रिज अकॉर्डिंगली. ठीक आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ माउंटेन ब्रिज. ठीक आहे. व्हॅली ब्रिजचं झालं. आता माउंटेन ब्रिज. माउंटन स्कूल डाऊन क्विकली ॲट नाईट. द व्हॅली झोन इज कम्पॅरेटिव्हली वार्मर. तर रात्री काय होतं मग, हे वाऱ्यांची दिशा उलट होईल. आता याला दरीय वारे नाही म्हटणार की डोंगरीय वारे म्हणू आपण किंवा पर्वतीय वारे. ठीक आहे. तर मग आता वरून खाली वाहतील ते, कारण की वरती थंड प्रदेश आहे तर हवेचा दाब जास्त असेल, खाली कमी असेल कारण की खाली वॉर्मर आहे. तर मग सो विंड विल फ्लो फ्रॉम टॉप टू बॉटम. द व्हॅली झोन इज कम्पॅरेटिव्हली वार्मर. एअर प्रेशर इज ग्रेटर ऑन द माउंटन्स. विंड्स ब्लो फ्रॉम माउंटन टुवर्ड्स द व्हॅली. ठीक आहे. पर्वताकडून ते दरीकडे जातील. द हॉट अँड लाईट एअर फ्रॉम द व्हॅली इज पुश्ड अपवर्ड्स अँड द कूल एअर रशेस डाऊन इन टू द व्हॅली. अगदी बरोबर. माउंटन विंड्स सेट इन आफ्टर सनसेट. ठीक आहे. तर मग हे पर्वतीय वारे जेव्हा सूर्य मावळतो त्याच्यानंतर हे सुरू होतात. ओके.